नमस्कार. डॉक्टर समाधान काळे या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करीत आहे. आजचा विषय आहे पुरुषांच्या शुक्राणू क्षमतेमध्ये वाढ करण्यासाठी उपाय. त्याला स्पर्म काउंट वाढवणे असे पण म्हटले जाते. निरोगी जीवनशैली असणाऱ्या पुरुषांचे शुक्राणू हे तंदुरुस्त किंवा सक्षम असतात. पित्याच्या भूमिकेसाठी सज्ज होण्यापूर्वी पुरुषांनी शुक्राणूंची गुणवत्ता उत्तम राहील यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. वजन नियंत्रित ठेवा. शरीरातील हार्मोनचा समतोल टिकवण्यासाठी योग्य वजन राखणे आवश्यक आहे. अत्याधिक चरबी असल्यास हार्मोन असंतुलन होऊ शकते आणि त्याचा थेट परिणाम शुक्राणूंच्या संख्येवर व कार्यक्षमतेवर होतो. आहारावर लक्ष ठेवा. ताजे आणि नैसर्गिक अन्न, विशेषतः फळे आणि भाज्या यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये अँटीऑक्सिडंट व जीवनसत्वे असतात. त्यांचे सेवन शुक्राणू सक्षम करण्यासाठी पोषक ठरते. खास करून सी आणि ई जीवनसत्वे यासाठी अतिशय उपयुक्त आहेत. याउलट प्रक्रियायुक्त प्रोसेस्ड आणि फास्ट फूड शुक्राणूसाठी घातक ठरू शकतात. नियमित व्यायाम करा. व्यायाम केल्यामुळे शुक्राणूची निर्मिती सुधारते. संशोधनातून असे सिद्ध झालेले आहे की वजन उचलण्याचे व्यायाम आणि आउटडोअर एक्सरसाइज या दोन्ही बाबी शुक्राणूंची संख्या वाढवण्यासाठी प्रभावी ठरतात. आठवड्याला किमान 150 मिनिटे मध्यम स्वरूपाचा व्यायाम करणे आवश्यक आहे. आवश्यक जीवनसत्वे घ्या. व्हिटॅमिन डी, सी, ई आणि को एन्झाईम्स Q10 ही शुक्राणूसाठी उपयुक्त जीवनसत्वे आहेत. आहारातून योग्य प्रमाणामध्ये जीवनसत्वाचे पोषण मिळत असेल तर सप्लिमेंट घेण्याची गरज नसते. तरीही तुमच्या गरजेनुसार कोणतेही सप्लिमेंट फायदेशीर ठरतील हे डॉक्टरांकडून समजून घ्या. गरम पाण्याचा अतिरेक नको. शुक्राणूंना योग्य प्रकारे काम करण्यासाठी शरीराच्या तापमानापेक्षा 2 ते 3 अंश कमी तापमान आवश्यक असते. अतिउष्णता ही शुक्राणूंसाठी घातक असते. गरम पाण्याच्या टबमध्ये दीर्घकाळ बसल्याने किंवा अतिगरम पाण्याने स्नान केल्यामुळे शुक्राणूंचे नुकसान होते. लॅपटॉप मांडीवर ठेवू नका. लॅपटॉपमधून निर्माण होणाऱ्या उष्णतेचे प्रमाण देखील शुक्राणूंवर वाईट परिणाम होते. त्यामुळे लॅपटॉप डेस्क किंवा टेबलावर ठेवून वापरणे अधिक सुरक्षित आहे. कॅफीनचे प्रमाण मर्यादित ठेवा. डेन्मार्कमध्ये झालेल्या अभ्यासानुसार जास्त कॅफीन घेणाऱ्या पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या काही प्रमाणात घटत असलेले दिसून आलेले आहे. त्यामुळे दिवसाला 300 मिलीग्रामपेक्षा जास्त कॅफीन घेणे टाळा. साधारणतः 2 ते 3 कप ब्लॅक कॉफी पुरेशी आहे. एनर्जी ड्रिंकमध्ये असलेल्या कृत्रिम पदार्थापासून लांब राहा. याखेरीज मद्यपान, धूम्रपान कटाक्षाने टाळा. सिगारेट किंवा तंबाखू केवळ शुक्राणूंची संख्याच कमी करत नाहीत तर ते अकार्यक्षम शुक्राणू निर्माण करतात. हे लक्षात ठेवा. अलीकडे काळामध्ये कृत्रिम टेस्टोस्टेरॉन घेण्याचा ट्रेंड विकसित झाला आहे, परंतु त्यामुळे शरीरातील टेस्टोस्टेरॉनची नैसर्गिक निर्मिती थांबते. याचा थेट परिणाम प्रजनन क्षमतेवर होतो. वरील सगळ्या सवयी केवळ गर्भधारणेसाठीच नव्हे तर संपूर्ण आरोग्यासाठी उपयुक्त आहेत. तर आपल्याला ही माहिती कशी वाटली? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.